नमस्कार प्रिय मित्रांनो, प्रतीक्स पॅराडाईज चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि सगळ्यांना सर्वात पहिले गुड मॉर्निंग. हा वीकेंड ब्लॉग मी स्टार्ट करतोय कारण आता मी जाणार आहे कुठे आता मी जाणार आहोत साधना मिसळला. आणि ते नाशिकचं वन ऑफ द बेस्ट रेस्टॉरंट आहेत. आणि आज आम्ही तिकडे जाणार आहोत. तर मी जस्ट उठलो आहे, तर थोडं रेडी होऊन घेतो. मी भगवंताची पूजा करून घेतो, शृंगार करतो, तुम्हाला शृंगारही दाखवतो आणि नंतर आपण बघू जाऊ साधना मिसळला. ठीक आहे, तर आपण भेटू थोड्या वेळाने. ठीक आहे गाईज, अजून एक गोष्ट तुम्ही जर नोटीस केली असेल तर मी माझं हेअर कट केलेलं आहे. हे फ्लो कट केलं आहे बॅक साईडला. तर मी हे फर्स्ट एक्सपेरिमेंटसाठी ट्राय करून बघितलं कसं वाटतं. तर तुम्ही सांगा कमेंट्सने की हे कसं वाटतं. ठीक आहे, तर भेटू आपण. तो गाईज तुम्ही बघू शकता की तर मी रेडी झालेलो आहे. आणि भगवंतांचे शृंगार पण झालेलं आहे. तुम्हाला बघून शृंगार पण दाखवतो मी. तर सो गाईज तुम्ही बघू शकता की भगवंतांचा शृंगार झालेला आहे. आणि भगवंतांना मी आज पर्पल आणि ब्ल्यू थीममध्ये भगवंतांचा शृंगार केला आहे. तर खूप किती सुंदर दिसत आहे भगवान तुम्ही. ओके, सो गाईज तुम्ही बघू शकता आता आम्ही रेडी झालेलो आहोत जायला. आणि सोहम पण रेडी झालेला आहे. सोहमचं तुम्हाला दाखवतो मी. तर सोहम पण रेडी झालेला आहे गाईज. आणि आता आम्ही चाललो आहोत. आता आम्ही निघतो आता. हां हां, आई आता रेडी होते, तुम्हाला दाखवतो मी आता. तर आई पण रेडी होते. काय करते आई तू? किती वेळ लागेल तुला अजून रेडी व्हायला? 5 मिनिटं. 5 मिनिटं. ठीक आहे. सो गाईज आता आम्ही तिकडे रेडी झालेलो आहोत. आणि आता आम्ही थोड्या वेळ निघू साधना मिसळला. आणि तिकडे गेल्यावर दाखवतो तुम्हाला आणि काय करू. ठीक आहे, तर तो पण ते व्हिडिओ बघत राहा गाईज. तर बाय बाय. तर गाईज आता आम्ही आलेलो आहोत साधना मिसळला. तर आता आम्ही सगळे आता आलेलो आहोत. हे दोघं पण चाललेले आहोत पुढे. तुम्ही आता आम्ही जातो आणि तुम्हाला दाखवतो आता. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता गाईज इकडे इथे छान ॲम्बियन्स आहे इकडचं. आणि एकदम छान क्राऊडेड आहे. आणि हे जेवण झालेलं आहे. आता मस्त बघून एक नंबर असते. तो टेस्ट सो आता आमचं लंच झालेलं आहे. तर तुम्हाला मी आता दाखवतो. आम्ही आता बघतो इकडे, कारण इकडे लंचपेक्षा अजून खूप खूप ॲक्टिव्हिटीज आहे जे करतो आपण. तर आपण आम्ही इथे किती एक्सप्लोर करतो तुम्हाला दाखवतो. ऐका इकडे. आणि किंवा जर त्यामुळे मी प्लॅन करतो असं इकडे यायला, तर इकडे आता मिसळ खाण्याच्या ऐवजी अजून खूप काय आहे तुम्ही तुम्हाला करता येईल. तुम्हाला दाखवतो. तुळीवरची आईस्क्रीम इकडे स्पेशालिटी आहे, तुम्ही खाऊ शकता. गुळाची जिलेबी, लस्सी. हां, हे खाण्याच्या गोष्टी झाले. पण इथे खाण्याच्या व्यतिरिक्त इकडे भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहे. तुम्ही करू शकता की VR म्हणा किंवा रेसिंग म्हणा किंवा आपलं सायकलिंग म्हणा. आपण खूप काही ॲक्टिव्हिटीज आहे करू शकतो. तुम्हाला दाखवतो होता आम्ही. ठीक आहे, कारण हे साधना मिसळ जे आहे ते असं फक्त इथं स्पॉट नाही येते की फक्त तुम्ही इथे याल लंच करायला निघून जात नाही. हे पिकनिक स्पॉट म्हणा की ऑल इन वन पॅक्ट आहे. त्याच्यात तुमचं पूर्ण दिवस घडतं आहे विदाऊट बोर होता. तर तुम्ही इकडे तुम्हाला दाखवतो नाही आता काय काय आहे स्पॉट्स, तुम्ही बघत राहता. ठीक आहे, येऊन राहायचं. हां, छोटीशी माणसं बघू का काहीच तिकडे. VR इकडे चढलेली आहे ती माणसाला. तर बघा VR सेट तिला खेळायची असं वाटतंय मला. मांजर म्हणते मला VR सेट खेळायचं, VR खेळायचं, पण ते नाही सांगितलंय म्हणून ती मांजर निघून चालली आहे दुःखी होऊन. पण तुम्ही दुःखी होऊन नका जाऊ. तुम्हाला VR खेळायला भेटेल. तुम्ही इकडे या, व्हिजिट द्या, तुम्हाला दाखवतो मी. ठीक आहे, चोळीवरचा आईस्क्रीम इकडचं फेमस आहे, इकडचा स्पॉट आहे. त्यानंतर इकडे तुम्ही पपेट शो पण असतो.
आता हे थोडं कारणास्तव बंद आहे, तर हे तुम्ही थोड्या वेळाने जर सुरू झालं तर तुम्हाला दाखवतो मी. यानंतर इकडे जे हे आहे इथे रेसिंग, तुम्ही फॉर्झा होरिझन 5 आहे, इथे तुम्ही रेसिंग करू शकता. ठीक आहे. इकडे तुम्ही बोलतो की छान टेंट लावलेलं आहे लोकांना, जिथे तिकडे ॲस्थेटिकली प्रॉपर बसून तुम्ही तुमचा टाईम स्पेंड करू शकता, असं आहे हे. हे असे स्पॉट आहे इकडे, तुम्ही ॲस्थेटिकली स्पॉट आहे इथे फोटोग्राफीसाठी म्हणा, किंवा तुम्ही तुमच्या टाईम स्पेंड करता नेचरवर बसू शकता. इकडे खूप छान स्पॉट आहे हे. आणि हे मेन आय लव मिसळ, आणि हे साधनाचं एक मेन एक सेटिंग एरिया आहे. दुसरा सेटिंग एरिया त्या साईडने आहे, तुम्हाला दाखवतो मी. आणि खूप छान स्पॉट आहे, तुम्ही बघू शकता इकडे. इकडे ते बघू समोर सायकलिंगचं आहे, तारेवर सायकलिंग चालवणं. मला याचं नेम माहीत नाही, ज्याला माहिती तुम्ही कमेंट करून सांगा काय म्हणता याला, पण मी त्याला तारेवरची सायकलिंगच म्हणतो. आणि बघू शकता इकडचा, इकडे कोणाला फोटो काढायचा असेल तर तुम्ही फोटो काढू शकता. उंट पण आहे, उंटवर पण तुम्ही बसू शकता. आणि सोम बरं इकडे कसं वाटतं सोमचं आता काही. आणि तर तुम्ही बघत राहा. ठीक आहे. हां, तर इकडे असं खूप काही गोष्टी आहेत तुम्ही करू शकता, जसं की इकडे ज्यूस सेंटर आहे, इकडे मसाज चेअर, कोणाला तर मसाज करू शकता. त्यानंतर इकडे जे आहे पानचं शॉप आहे, जे इकडचं फायर पान स्पेशल आहे, तर हे पण तुम्हाला थोड्या वेळाने दाखवू आम्ही. सध्या आम्ही वॉक करतो ना, हे व्ह्यू प्लेस एक्सप्लोर करतो आम्ही. ओके. सो मित्रांनो, आता आम्ही इकडे गो कार्टिंग करत आहोत आता. आणि हा एक्सपिरियन्स जो होता तो फर्स्ट टाईम मी केला. आम्ही फर्स्ट टाईम इथे गो कार्टिंग ट्राय केली, तर हा खूप वेगळा आणि फन एक्सपिरियन्स होता. आणि तर जर तुम्ही इकडे याल तर तुम्ही हे पण एक्सपिरियन्स करा, कारण असे एक्सपिरियन्स खूप भारी असतात आणि तुम्हाला छान वाटेल. हे एक मेमरी टाईप बनून जाईल. मग तुम्ही इकडे या, हे खूप फन आहे, तुम्ही करून बघा. ठीक आहे. Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. आता आम्ही ट्रेनवर बसलोय, खूप मजा येते. सोम आता रेकॉर्डिंग हे गेम खेळणार आहे. आता बघू सोम 3 बनून शूट करू शकतो का. मार सोम. नाही आलं, मिस. सेकंड. दुसऱ्यांदा सोम रेडी आता. तिसरं पण मिस सोमचं यावेळी. कसं वाटतं सोम. 3 अर्धा तर मिस झालेलं आहे. मिस, परत मिस. सोमने चौथा पण मिस झालाय सोमचा. या प्रकारे सोमचा 5th शॉट. येल्लो सोमने फोडलेला आहे, पण तो फोडायचा नव्हता. ठीक आहे. शेवटचा निशाणा असा डेंजर मार आहे. आणि पुस झालेले आहे सगळे. 6 गोळ्या पुस झाल्या सगळ्यांचे यांचे. कसं वाटतंय तुला दोघांना. अच्छा, पराक्रमी फ्री फायर प्लेअर. तर सोम आता अजून एक गेम हे ट्राय करणार आहे. बघू सोम किती स्टिक्स पकडतो. रेडी का सोम. बोल ना. 1 2 3 स्टार्ट. पकडली. सोडला. काही नाही. पकडली एक.
पकडली एक. हे यार आता येतो हे दोनचं पकड आता. Catch. तीन. सो आता मम्मी आता फायर पान खाणार आहे. तर मला दाखवतो आता हे. तू फर्स्ट टाइम खाते रे फायर पान. कसं वाटतंय? ऑल द बेस्ट. कसं वाटतंय सांग इथं. सो माझं फायर पान खाणारे गाईत होता. कसं वाटतंय सोम? कसं वाटतंय खरं? सोम आता VR एक्सपिरियन्स करणार आहे. तुम्ही झोंबी रोलर कोस्टरची राईड घेतली. सोमनी झोंबी रोलर कोस्टरची राईड घेतलेली तर VR करणार तो आता. तुम्ही बघा ती बघतो सोम तोंड ओपन करूनच खूप खेळतोय. त्याला काही आयडिया नाहीये. थोडस करतोय. अशीच माझे पपेट शो बघायचं होतं ते मग असे पण होतं. आता सुरू झालं तुम्हाला दाखवतो मी गाईस. ठीक आहे. हे इकडचे गेम्स होते. आणि फायनल जी गोष्ट आहे जी आम्ही करायला चाललोय ती जर तुम्ही नाही करता इकडे येऊन थांबत जा ना. मी तिला करत होतो ना बोलत गेलो मी. तर जी फायनल गोष्ट सांगितली मम्मीने आता ती चुळीवरची आईस्क्रीम आता आम्ही खायला जाऊ. एक कन्सेप्ट तुम्हाला नवीन भेटेल चुळीवरची आईस्क्रीम. पण तुम्ही बघा आता तुम्ही बघितलं गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो तुम्ही कशी आईस्क्रीम आहे. ठीक आहे आईस तुम्हाला दाखवतो चुळीवरची आईस्क्रीम कशी आहे. बघा आईस्क्रीम गोष्ट का. आता आम्ही एक भारी स्पॉटवर आलोय पण इकडे जागा का नाही मला बसायला. तर थांबा. सो गाईज तुम्हाला मी दाखवतो आता चुळीवरची आईस्क्रीम ही कशी प्रकारे. थांबा हे बघा मस्त आईस्क्रीम. आणि दोन लोकांनी खायला सुरुवातही केली आहे माझ्याशिवाय. बघा तुम्ही आता या दोघांनी जरा थांबले नाही माझ्यासाठी बिलकुल आणि खात राहिले आईस्क्रीम. आता तुला काय बोलायचं सोन्याच्यावरती आईस्क्रीम खायला सुरुवात केली दोघांनी. असं असतंय नेहमी आधी सुरू करून टाकताय आईस्क्रीम माझ्याशिवाय. जाऊ दे आता काय करणार काहीच.
मी खाऊन बघतोय आईस्क्रीम एकदा कशी आहे ही. बरोबर. खूप छान फ्लेवर आहे. तर क्रीमी फ्लेवर आहे आणि युनिक आहे फ्लेवर आहे. तुम्ही खरं ट्राय करून बघा इकडे. ते मी डिस्क्राईब नाही करू शकत की छान आहे, पण तुम्ही ट्राय केली नाही जसं तुम्ही तेव्हा तुम्हाला कळेल की छान आहे आईस्क्रीम. काय तर कशी वाटली तुला आईस्क्रीम सांग मला. सोम कशी वाटली आईस्क्रीम तुला सांग ना. हा सोम इथे त्या झोन मध्ये आहे, मस्त आईस्क्रीम एन्जॉय करतोय तो आता. सोमचं असं आहे ना काही, सोम आता त्याच्या झोन मध्ये त्याची फेवरेट गोष्ट भेटली तर तो अख्खं जग विसरून जातो. तर आपण सोमला डिस्टर्ब नाही करणार, त्या दोघांना डिस्टर्ब नाही करणार. आम्ही आता त्यांना आईस्क्रीम खाऊन देऊ आणि मी पण आईस्क्रीम खातो आणि सांगतो तुम्हाला कसं वाटतं मी. ठीक आहे, तर भेटू व्हायचं आपण नंतर. काहीच हे साधनाचा वाडा आहे. ओके, तुम्हाला दाखवतो मी. त्याच्या आधी तुम्हाला दाखवतो हे एक वॉल आहे जिकडे सगळे जे आपले जे माताजी होते त्यांनी सगळ्यांनी देशासाठी खूप काही केलेलं त्याचा फोटोज आहे, तुम्ही बघू शकता. तर आता तुम्हाला दाखवतो वाडा मी. ठीक आहे, सो तुम्हाला दाखवतो मी वाडा आता. थांब ना, बघू शकता. तर तुम्ही काय शॉर्ट्स टाकतो वाड्याचे तुम्हाला, तर तुम्हाला बघता येईल. ठीक आहे, सो गाईज मी बघू शकता आता हे तुम्ही काय शॉर्ट्स किंवा ते वाड्याचे तुम्ही बघितले असेल. ही खूप छान जागा आहे. इकडे तुम्ही इव्हेंट्स ऑर्गनाईज करू शकता, तुमचे बर्थडे पार्टीज म्हणा किंवा इथे अक्षरशः लग्न सुद्धा होता. लग्न म्हणा, हळद म्हणा, लग्नाचे कार्यक्रम हेही होता. आणि शिवाय तुम्हाला सांगतो मी इकडे बरेचसे सिरियल्स, मराठी सिरियल्स किंवा मूवीचे शूटिंगही झाले. इनफॅक्ट साधना मिसळला तुम्ही बघितलं तर इथे खूप सारे सेलिब्रिटीजही आलेले आहे. जसे की खूप सारे सिरियल्सचे सेलिब्रिटीज आलेले आहे. रितेश देशमुख आलेले आहे इकडे. रितेश देशमुख फॅमिली सगळं इथे आलेले आहे. लास्ट मंथ आले होते. आणि असे सेलिब्रिटीज ते येत असतात आणि ही खूप छान जागा आहे ही. आणि कारण तुम्ही इथे इथे लॉजिंग पण असते, तुम्ही राहू पण शकता इकडे. इथे तुम्ही वाड्याचा होता इकडे तुम्हाला दाखवतो मी. तुम्हाला आता इकडे तुम्ही बघाल ना तर वाड्याचं इथे नाही, इथे वरच्या साईडला तुम्ही जाल तर तिथे लॉजिंग अवेलेबल आहे तुम्हाला इकडे. ठीक आहे, आणि हा डायनिंग एरिया आहे फक्त. ठीक आहे, बघू शकता तुम्ही. सो गाईज हे होता आमचा आजचा ब्लॉग. आम्ही आजचा दिवस साधना मिसळचा खूप एन्जॉय केला इकडे आणि खूप मजा केली. आणि साधारण 2-3 तास आमच्या इकडे गेले. आम्ही आलो तो 12-12:30ला. आता वाजले 3:30-4 वाजले आता. तर 3-4 तास इकडे कसे गेले ते काहीच कळाले नाही. तर खूप छान ठिकाणी काही ते तुम्ही येऊ शकता इकडे. तुम्ही पूर्ण फॅमिली सोबत या, तुम्ही पूर्ण एन्जॉय करू शकता. फक्त खाण्यापुरतं नसेल नाही तर ते ऍक्टिव्हिटीज तुम्ही एक पूर्ण दिवस इकडे बनवून देण्याचं एक ठिकाण आहे. ठीक आहे, तुम्ही या इकडे मजा करा. ठीक आहे, तर आमचा आजचा ब्लॉग इथे सेंड करतो मी. तुम्हाला कसा वाटला सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि लाईक करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. ओके गाईज, आजसाठी इतकंच. तर बाय बाय.